नमस्कार मित्रांनो, प्राध्यापक अमित सुरेशराव धांदे. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आलो तुमच्या भेटीसाठी एक स्वरचित काव्य घेऊन. आजच्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे मित्रांनो, पोशिंदा. पोशिंदा. मित्रांनो, यावर्षी प्रचंड नुकसान झालं. प्रचंड अतिवृष्टी, ढगफुटी आपल्या देशात, महाराष्ट्रात, प्रामुख्याने मराठवाड्यात. यावर्षी शेतकऱ्याची दिवाळी जणू काही अंधारात गेली आणि शेतकऱ्याचं दुःख ते आपलं दुःख. प्रस्तुत काव्यातून एक व्यथा मांडण्याचा प्रयत्न, पोशिंद्याची व्यथा. पहा मित्रांनो, पोशिंदा. काळी धरणी आमची माय, काळी धरणी आमची माय, तिच्या सेवेत सारं आयुष्य जाय. काळी धरणी आमची माय, तिच्या सेवेत आयुष्य जाय. तिच्यामुळे मिळते भाकर, आम्ही कष्ट करी तिचे चाकर. तिच्यामुळे मिळते भाकर, आम्ही कष्ट करी तिचे चाकर. एका दाण्याचे 100 दाणे करी, ही धरणी मा एका दाण्याचे 100 दाणे करी, सगळ्याच्या मुखी घास पुरवी. एका दाण्याचे 100 दाणे करी, सगळ्याच्या मुखी घास पुरवी. रगताचे पाणी करुणी, रगताचे पाणी करुणी, हा पोशिंदा मानव जातीस जगवी. पोशिंदा मानव जातीस जगवी. मातीतील त्याचे जगणे, या पोशिंद्याचे जगणे मातीतील त्याचे जगणे, माती मोल त्याचे जगणे. त्याच्या भरोशावर आम्ही जगणे, त्याच्या भरोशावर आम्ही जगणे. त्याच्या जगण्यात मरणे, परंतु त्या पोशिंद्याच्या जगण्यात मरणे. जगाचा पोशिंदा ही बिरुदावली, या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा ही बिरुदावली. 7 बाऱ्यावर सारी उसनवारी. काय दुःख, काय दुर्भाग्य. जगाचा पोशिंदा ही त्याला बिरुदावली, परंतु 7 बाऱ्यावर सारी त्याच्या उसनवारी. वाढला कर्जाचा डोंगर, वाढला कर्जाचा डोंगर, जाहले जीवन त्याचे भंगार. जाहले जीवन त्याचे भंगार. कसं भंगारमय जीवन झालं शेतकऱ्याचं. चना पिकोनी तुम्हा, चना पिकोनी तुम्हा, तो पुरणपोळी देई. हा पोशिंदा चना पिकोनी तुम्हा, तो पुरणपोळी देई. सणासुदाला मातर, सणासुदीला मातर, मनी गहाण तो ठेवी. किती दुःख मित्रांनो. चना पिकोनी तुम्हा, तो पुरणपोळी देई. तो चना पिकवतो, पुरणपोळी आपण खातो. चना पिकवणी तुम्हा, तो पुरणपोळी देई. सणासुदीला मातर, मनी गहाण तो ठेई. आपल्या पत्नीचं, आईचं मनी तो गहाण ठेवतो. होता राजा कास्तकार, होता राजा कास्तकार, माती मोल भावाने लाचार. होता राजा कास्तकार, माती मोल भावाने लाचार. नाही त्याच्या मालाले भाव, नाही त्याच्या मालाले भाव, घाला शासकीय धोरणावर घाव. घाला शासकीय धोरणावर घाव. शासनाने थोडा तरी विचार करावा. लागलेला खर्च निघत नाही. कसं जगावं, कसा संसार चालवावा, कसं पोरांचं शिक्षण करावं, कसं मायबापाचा दवाखाना सांभाळावा. शासनाने याचा जरूर विचार करावा. धन्यवाद.